हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आम्ही आज इकडं आलो फिरायला आणि परी खाते आंबा. म्हणते माऊ लय स्वादिष्ट आहे आंबा. कसला आंबा आहे? लय स्वादिष्ट आहे. तोंडाला पाणी आलं. बघा ती इकडं बघ, तोंडाला पाणी आलं. कसा आंबा खाल्ला बघा. आणि आईने बी आंबा खाल्ला. आई गोड आहे का? कसं की आम्ही खातोय आंबा. इकडे बघ, स्वादिष्ट आहे ना. मी स्वादिष्ट नवीन शब्द वापरते. बघा इथं असे आंब्याचे नारळाचे झाड आहेत. आम्ही आलो तिकडं, घरात बसून कंटाळा आलता, म्हणलं चला फिरून येऊ आईला म्हणून मग आलो तर राहणार. तर मला इथं बघा किती छान छान असे आंबे मिळालेत आणि इथं असे नारळ पण पडलेत. बघा मला एक खूप छान असा आंबा मिळालाय. मी तुम्हाला दाखवते. इथं खूप अडचण आहे, मला जायचं आहे तिथं म्हणून दाखवते. इथं आहे असा रोड आणि इथं आलो तर आम्ही. बघा किती अडचण आहे, पण मी एवढ्या अडचणीतनं पण त्याला काढणार. वाव, किती छान असा आंबा मला मिळालाय. आता मी काही परीला देणार नाही, मीच खाणार आहे. मला आंबा काय जास्त आवडत नाही, पण मी खाते थोडासा, कारण हा नॅचरल आहे. तसले पिकवलेले हे काय तसलं काय नाही, औषध हे टाकून हा नॅचरल आंबा मला मिळालाय. परी हो पाहिलं का? पाहिला? अरे ही छान आहे. आता मी खाणार आहे, तुला नाही देणार. किती छान आहे. मग झाडाला पिकला, नॅचरल आंबा ही झाडालाच पिकलाय. तर चला आता मी आंबा खाते. छान आहे बघा. बघा एवढ्या अडचणीतून शोधून आणला पण खराबच निघला. परी, तुझ्यामुळं माझा आंबा खराब निघला. तुला खायचा होता ना, म्हणून तर खराब निघला. तोंड पूस कसलं तोंड केलंय. म्हणती माझा पण खराब निघला तुझ्यामुळे. आता मला खायचंय म्हणते. बघा शोधती. मिळाला का? कुठे? अरे ती मिस टाकलंय. हा कुठे? तुला मिळणारच नाही, मिस सगळं खाल्लंय. हा परी, मागे आता तिला कुठं सापडणार आहे काय माहिती. आहे का? अरे मी खाल्ले सगळे. अरे झाडाचं काय आहे? धर. ओ मला आंबा मिळाला, धर. तोडू का? मग काय? अरे आंबा आहे ते, खा. मग काय? सीताफळ आहे म्हणते ही. हा ही आंबा नाही म्हणते, ही सीताफळ आहे. कसलं फल? वरती नाही एक बी. तुला मिळणारच नाही आता, सगळं मी खाल्ले. काय म्हणली परी? मोठ्याने बोल. जिंदगीत एवढा स्वादिष्ट आंबा खाल्ला नाही कधी. मग कुठं खाल्ला? आज खाल्ला. बघा तिथं आंब्याचं झाड आहे, किती मोठं मोठं असं आंब्याचं घड लागलं. बघा जांभळाचं घड कसं असं तसं आंब्याचं घड लागलं की दिसतात. चला आता दुकानला जायचंय ना. काय घेताय? पिकलंय का? पण ती कच्च दिसतंय. दाखवा बरं. डाळिंब लाल लाल असतो ना बघ की. आजीने ग्रीन ग्रीन तोडले. हा मग सांग की आजीला. चलो. मग आम्ही इथनं चाललो होतो दुकानाला आणि रस्त्यात आम्हाला डाळिंबाचं झाड दिसलं, म्हणून आईने डाळिंब घेतले. बघा आता ते पिकलंय का नाही काय माहिती. आता आपण त्याला घरी गेल्यावर खाऊन बघू पिकले का नाही. ना परी, तुला आवडतं का? नाही आवडत. हां स्ट्रॉबेरी आवडती. ऊन लागतंय का? नाही लागत. आई ऊन लागतंय का? नाही लागत. बघा किती ऊन दिसतंय इथं. 12 वाजलेत आणि म्हणतात नाही लागत ऊन. कशी चलती? फिरायला गेल्या ऊन लागत नाही. आमच्या आईला फिरायला गेल्या ऊन लागत नाही, आणि फिरायला गेल्या फिरायचा कंटाळा पण येत नाही. कशी चलती? ए बघा डान्स कसा करायचा. ए इकडे दाखव की. एक मिनिट. मग मी तुला खायला नाही घेणार. बघा डान्स कसा करतात दाखव. बघा आमच्या परीचा बघा डान्स.
चला. लागलं का? कुठं लागलं? बघा परी पडली. कुठं लागलं? बघा आम्हाला काही घरी जाईपर्यंत दम निघला नाही म्हणून आम्ही रस्त्यानंच फोडलंय. तर पांढरं निघलं. आतन पण पांढरं आणि बाहेर पण पांढरे. आणि हिला खायचं होतं मग खाती बघा कशी. छान आहे का? चल. स्ट्रॉबेरी सारखं आहे. स्ट्रॉबेरी सारखंच आहे म्हणते. बघा आता आम्ही आलो आमच्या वस्तीजवळ, म्हणजे आमच्या घराची इथं वस्ती आहे सोनवणे वस्ती म्हणून. तर तिथं आलोत आम्ही. तर चला आता आम्हाला दुकानला सोनवणे वस्तीच्या पुढं दुकान आहे थोडंसं, तर आम्ही चालू तिकडे. बघा आता दुकानला येऊन आम्ही खायला घेतलं. इथं आहे असं दुकान. आई तिथं बोलत बसल्यात आणि परीला खायला घेतलं. परी छान आहे का? काय आवडतं तुला त्यातलं? मँगो पेक्षा मी ह्याला आवडलं मला. हा का? म्हणजे चल घरी आता. मग स्ट्रॉबेरी फेव. तर बघा खायला घेऊन आलोत. तर भाऊजींनी पण एवढं काय खायला आणून ठेवले बघा. कोल्ड वेगवेगळे फ्लेवर आहेत सगळे. बघा इथं आहे पिस्ता, असे प्रत्येक वेगवेगळे फ्लेवर आहेत. त्यांनी रात्री आणून ठेवले. तर परी सारखं हे प्यायला मागते. तिनं बघा पूर्ण लय बाटल्या संपवल्या, भरपूर होत्या तिनं संपवल्या एवढ्यात. बघा आता मी पिण्यासाठी माझ्यासाठी एक मँगो फ्लेवर घेऊन आली. तर लगेच आली माझ्याकडे, मला दे मला दे म्हणून. सारखं पिते दिवसभर. तिचं हेच जवळ संपत नाही तर ते चालू असणार. हं. तुला प्यायचंय का? हां कशी मान हलवती. तर बघा आता मी जेवण बनवलं. इकडं बनवलंय सांबर आणि इकडं बनवली चटणी. इकडं बनवलं राईस, इडली, डोसा. आता आमच्यात असं जेवण आहे ना. हो आता आम्ही इडली डोसा खाणार आहे मस्त पैकी. तर आमचा व्हिडिओ आज डोश्यावर एंड करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके फ्रेंड्स, बाय.